नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या स्वारगेटच्या भुयारी मार्ग येथे साईबाबा मंदिराच्या शेजारी आणि या बाजूस आता आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते आणि याच भागातील नागरिक आपल्या सोबत आहेत। एकंदरीत जाणून घेऊया त्यांच्याशी। दादा, काय सांगाल, एकंदरीत तुम्ही राहायला कुठे आहात आणि हे जे घाणीचे साम्राज्य किती दिवसापासून आहे इथे? आम्ही इथं परिदर्शन मध्ये जातो। अच्छा। आणि आता हे रोजच पडलेलं असतं, त्यामुळे काय कोणाला कधी पडले काय विमान म्हणजे येता जाता इथले स्थानिक लोकच कचरा करतात, दुसरं काय नाही। असं का? बरं, इथं एकंदरीत दारूच्या बाटल्या, ग्लास दिसायला लागले। इथं जे मद्यप्रेमी जे इथं येतात ते नेहमीच येतात का कधी कधी येतात? नेहमी येतात, नेहमी असं रोज असतं। इथे लाईट सुद्धा आपल्याला बंद दिसते, लाईट पण नसते कधी कधी। असं का? हो। अच्छा। बरं, एकंदरीत आता एवढी घाण साचलेली आहे, नाली सुद्धा इथे उघड्यावरतीच आहे, मग ह्याचा तुम्हाला त्रास होतोय का? होतो तर। अच्छा। लोकांना नाही कंटाळा येते बोरे म्हणून रस्ता क्रॉस करून जातात लोक। असं का? एकंदरीत महापालिकेचे जे कर्मचारी येतात साफसफाईसाठी, त्यांना तुम्ही सांगितलं का याबाबत कधी? सांगून त्यांचा काय उपयोगच नाही, नुसते आपले येतात बघतात जातात, झाडं मारतात, कचरा गोळा करून त्याचं उचलत नाही। असं का? तुम्ही याची म्हणजे तक्रार कोणाला केली होती का? इथले स्थानिकचे कोणी पदाधिकारी काय कोणी असतील? त्यांच्या मुकादमाला सांगितलं पण ते मुकादम काय ऐकत नाही। अच्छा। तर या भागातील हे नागरिक आहेत, यांनी जसं सांगितलं की महापालिकेचा जो मुकादमा आहे आम्ही त्यांना सांगून थकलो, मात्र अद्याप देखील याच्यावरती कारवाई झालेली नाही। आणि जशा या दारूच्या बाटल्या दिसत आहेत, आपल्याला ग्लास दिसत आहेत आणि घाणीचं साम्राज्य आणि एकदम दुर्गंधीचा वास सध्या या भागातून येतोय। आणि एकंदरीतच शौचालय सुद्धा या भुयारी मार्गाला बनवून ठेवलेलं आहे। नेमकं ही जी घाण सध्या परिस्थिती आहे, येथे जर एखादा अनुचित प्रकार घडला, एखाद्या रात्री जर एखाद्या महिलेवरती प्रसंगावधान जर साधलं कोणी, तर याला जबाबदार कोण, हा देखील मोठा प्रश्न आता आपल्या समोर उभा आहे। नेमकं अशा ठिकाणी जर एखादी दुर्घटना जर घडली तर महापालिका त्याचीच वेळ बघते का, हा देखील प्रश्न आता आपल्या समोर उभा आहे। आता नेमकं यावरती महापालिका काय ऍक्शन घेणार, हे देखील तितकेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे।